नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पाऊस होतोय। त्र्यंबकेश्वरमध्ये 125 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सुरगाणामध्ये 149 मिलीमीटर पाऊस झालाय। कळवण, सटाण्यामध्ये देखील पाऊस होतोय। नाशिकला आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन नाशिककरांसाठी करण्यात आलेलं आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पाऊस होतोय। नाशिकमध्ये किती मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर कळवणमध्ये 40 मिलीमीटर, नांदगावमध्ये 1 मिलीमीटर, सटाणामध्ये म्हणजे बागलाणमध्ये 47 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। निफाडमध्ये 45.2 मिलीमीटर, सुरगाणामध्ये 149 मिलीमीटर, सिन्नरमध्ये 74 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। येवल्यामध्ये 15 मिलीमीटर, दिंडोरीमध्ये 58 मिलीमीटर आणि पेठमध्ये 61 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। इगतपुरीमध्ये 200 मिलीमीटर, देवळामध्ये 40 मिलीमीटर, त्र्यंबकेश्वरमध्ये 125 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। आज संध्याकाळी दिल्लीमध्ये महत्त्वाच्या बैठकांना मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती असेल। नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भात संध्याकाळी 5 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये इतर काही राजकीय घाटीभेटी होणार का याकडे सुद्धा लक्ष लागलंय।